आयटी पार्क हिंजवडीत होणाऱ्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीला केवळ आयटीएनच नव्हे तर जगभरातील नामांकित कंपन्याही पुरत्या वैतागल्यात। यामुळं आयटी पार्क हिंजवडीची जगातली खरी ओळख पुसली जाण्याची भीती व्यक्त केली जाते। म्हणूनच सरकार आता जागे झालंय। हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेत। मात्र प्रशासनाच्या मानसिकतेवरतीच शंका उपस्थित केल्या जात आहेत, कारण त्यांच्याकडून रोज कारवाया केलंय असं अजित पवारांच्या निदर्शनास आणलं जातंय खरं, मात्र ते लॉंग टर्म सोल्युशन आहेत। यामुळं तातडीनं वाहतूक कोंडी फुटणार नाहीये। जर वाहतूक कोंडी टप्प्याटप्प्यानं फोडायची असेल तर याची सुरुवात ही शॉर्ट टर्म सोल्युशन पासून करणं गरजेचे आहे। एबीपी माझा आज प्रशासन आणि अजित पवारांच्या निदर्शनास असे दोन शॉर्ट टर्म सोल्युशन दाखवणार आहे, नजरेस आणून देणार आहे, ज्यातून या हिंजवडीची 40% वाहतूक कोंडी महिन्याभरातच फुटू शकते। यासाठी आपण या फेज वरून प्रवासाला सुरुवात करणार आहोत। आयटी पार्क हिंजवडीत जवळपास 200 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत। यामध्ये 5 ते 6 लाख आयटीएन्स आणि कर्मचारी काम करतात। त्यांना येण्या जाण्यासाठी रोज 2 लाख वाहनांनी प्रवास करावा लागतो। यातले 40% प्रवासी असे आहेत, आयटीएन्स असे आहेत जे पुण्यातून या आयटी पार्कमध्ये त्यांना यावं लागतं आणि त्यांच्यासाठी हा पहिला महत्त्वाचा पर्याय आहे जो या चौकातून सुरू होतो। मी आता फेज 1 मधून आलो, म्हणजे 1 किलोमीटरचा प्रवास केला की तुम्ही या चौकात येता आणि माझ्या मागं इकडं हिंजवडीचं फेज 3 आहे। तिथून 4 किलोमीटरचा प्रवास केला की तुम्ही या चौकात पोहोचता आणि इथून या सगळ्या आयटीएन्सना किंवा कर्मचाऱ्यांना या मार्गे म्हाळुंगेला जाता येतं आणि पुढं बालेवाडी आणि बानेर या परिसरात पोहोचता येतं। खरं तर सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल की इथं चांगला रस्ता आहे, रुंद रस्ता आहे, मात्र प्रत्यक्षात पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आयटीएन्स आणि कर्मचारी या मार्गाने प्रवास का करत नाहीत। हिंजवडी फेज 1 आणि फेज 3 मधून बालेवाडी आणि म्हाळुंगेपर्यंत जाणारा हा 6 किलोमीटरचा मार्ग आहे। मात्र गेल्या वर्षभरापूर्वी 2.5 किलोमीटरचा मार्ग पूर्ण झालाय आणि हा 3.5 किलोमीटरचा मार्गाचं काम रखडलेलं आहे। त्याची दुर्दशा आपण बघू शकतो। या मार्गातून कुणी प्रवास करू शकतं का, तर त्याचं उत्तर नाही असंच आहे। मुळात हा मार्ग जो आहे तो जवळपास 36 मीटरचा मार्ग आहे। पलीकडचं थोडं काम जे आहे ते झालेलं आहे। अलीकडची जी लेन आहे त्याचं काम 3.5 किलोमीटरवरती अक्षरशः रखडलेलं आहे। काय कारणं दिली जात आहेत पवनजीत? तुम्ही वेळोवेळी या संघटना यासाठी काम करत असता, वेळोवेळी तुम्ही पाठपुरावा करताय, तुम्हाला कशा प्रकारची उत्तरं मिळत आहेत? नाही, बऱ्याच वेळा काय होतं की ज्या संस्था आहेत, जे MIDCला विचारलं ते म्हणतात की जागा अधिग्रहणाचा विषय PMID जावा। PMID म्हणते की अजून तो प्लॅन मंजूर झालेला नाही आहे। त्यामुळे एवढं मोठा रोड अवेलेबल असून त्याची जी अवस्था खराब झालेली आहे, म्हणजे आता 36 मीटर प्लस हा रोड आहे आणि CM साहेबांनी स्वतः याचं उद्घाटन केलं होतं 2019ला, म्हणजे त्यावेळीचे CM म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब। त्याच्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत हा रोड पूर्ण कंप्लीट झालेला नाही आहे। साधारण 2.5-3 किलोमीटरचा हा पट्टा जो राहिलेला आहे त्याच्यामध्ये इतके मोठमोठे बॉटलनेक्स आहेत, मोठमोठे खड्डे आहेत आणि इथून शाळेची मुलं आहेत किंवा इथून जे IT कर्मचारी जातात, बानेर IT पार्कला जातात किंवा बानेरमधले सगळे बानेर, म्हाळुंगे, औंध यातील सगळे लोक हिंजवडीला जातात आणि हा रोड सगळ्या बाजूने वापरला जाणार आहे। आणि अशा जर बॅकअप रोड आपण आता भरपूर बॅकअप रोड प्लॅन केलेत, पण जर हे असलेले उपलब्ध बॅकअप रोड जर आपण नीट केले नाहीत
तर मग हे कर्मचारी कधी वापरणार? कारण का हे बरोबर आहे. म्हणजे औंध असेल, बाणेर असेल, बालेवाडी असेल, इथनं कर्मचारी आयटीएन्स इथं येतात, परंतु काय अवस्था होती त्यांची रोजचं इथं प्रवास करताना? नाही, प्रचंड त्यांना म्हणजे गाड्यांचे ते त्यांच्या हाल आहेत आणि टू व्हीलरवरती ती मुलं जाऊ शकत नाहीत. कारण का फार मोठे इथं RMC प्लांट आहेत, 8 ते 10 RMC प्लांट आहेत आणि 100 ते 200 मोठमोठे ट्रक फुल स्पीडनं जातात. त्यावर कुठलं नियंत्रण नाही आहे. कधी तुम्हाला पोलिसांची इथं चक्कर दिसत नाही, ना इथं CCTV लावलेत. तुम्ही नुसतं म्हणायला आम्ही ग्राउंडवरती काम करतोय, पण ॲक्च्युली आमच्यापर्यंत ते बेनिफिट अजून आलेलं नाही आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या फिक्स करू शकतात ते. एका महिन्याभराचं तुम्ही मनावर घेतलं तर ही गोष्ट फिक्स झाली पाहिजे. आणि आता मे पासून आम्ही हे सांगतो त्यांना की आपल्या IT पार्कचं इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठा प्रॉब्लेम आहे. इंडस्ट्रियल मिनिस्टर अजून आले नाहीत आणि त्या दिवशी ज्यावेळी व्हिजिट झाली, फायनली ज्यावेळी अजित पवार आले, त्यावेळी सुद्धा प्रशासनाने त्यांनी ह्या मेन जो म्हाळुंगेचा रोड आहे त्याच्यावरती आणलं नाही. तर आमचं प्रशासनाला विनंती आहे की जे ॲक्च्युअल स्पॉट आहेत, जे मंत्री महोदयांनी बघितले पाहिजेत, जेणेकरून त्याच्यावरती ते भरीव उपाययोजना करतील, तर त्या तुम्ही पुढच्या दौऱ्यामध्ये इकडचे पॉईंट्स घ्या. हिंजेवाडीचं सगळेजण तिथे येऊन गेलेले आहेत. म्हणजे हे 4 वर्षापासून मार्ग रखडलेला आहे. प्रशासन म्हणतं 1 वर्षापासून, परंतु 4 वर्षापासून रखडले तुम्ही असं दावा करताय. हा जर मार्ग सुरू झाला तर हिंजवडीतली किती टक्के वाहतूक कोंडी फुटू शकते? साधारण 20 ते 30% वाहतूक कोंडी फुटू शकते. इथले जवळचे जे एरिया आहेत ते तर वापरतीलच, पण जे लांबचे एरिया आहेत, जे आता हिंजेवाडीचा मेन रोड वापरतात, तो सुद्धा तुम्हाला गुगल मॅपमध्ये हा सर्वात शॉर्टेस्ट रोड दाखवतो. फेज 3 मध्ये पण तुम्ही सर्च करा, म्हणजे कुणीही सांगण्यापेक्षा मॅपवरतीच तुम्हाला दिसतो की दिस इज द शॉर्टेस्ट रूट. ह्याला ट्रॅफिक कमी आहे आणि तुम्ही जर क्लिअर केलं तर इथला ट्रॅफिक फ्लो वाढणार आहे आणि म्हणजे फास्ट जातील अजून लोक. आता लोक स्लो जातात का, तर तुमचे खड्डे अजून तुम्ही बुजवलेले नाही, जे तुम्ही करायला पाहिजे का. तर 20% वाहतूक कोंडी या मार्गावरून फुटू शकते. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे. केवळ कागदी घोडे जे आहेत ते नाचवले जात आहेत. प्रत्यक्षात हा मार्ग उभारणं गरजेचं आहे आणि हा पहिला पर्याय झाला. दुसरा पर्याय सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. चला तर माझ्यासोबत. शॉर्ट टर्म सोल्युशनचा हा दुसरा पर्याय आहे. मी ज्या बाजूनं आलो तिकडं हिंजवडी फेज 1 आहे, ते 3 किलोमीटर अंतरावरती येतं आणि या दुसऱ्या बाजूला हिंजवडी फेज 1 आहे, जे 1 किलोमीटर अंतरावरती आहे. या दोन्ही बाजूनं पुणेकर जे ITNs आहेत ते इथं आले की त्यांना नांदे आणि सूस मार्गे थेट पाषाणपर्यंत पोहोचता येऊ शकतं. पाषाण, कोथरूड, कात्रज, सिंहगड रोड या भागातल्या सगळ्या ITNs आणि कर्मचाऱ्यांना या मार्गावरून थेट आपापल्या घरी पोहोचता येऊ शकतं. मात्र त्या मार्गाचा अवलंब करताना त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा प्रत्यक्षात चांगला रस्ता दिसत असला तरी तो खूप अरुंद आहे आणि तो किती अरुंद आहे हे आपल्याला या प्रवासातून जाणून घ्यायचं आहे. चला तर माझ्यासोबत. हिंजवडी फेज 1 आणि फेज 3 मधून सूस मार्गे अनेक ITNs आणि कर्मचारी प्रवास करू शकतात. 8 किलोमीटरचा हा मार्ग आहे, परंतु आपण बघू शकतो बॉटल नेक अनेक ठिकाणी आहेत आणि त्यामुळं इथं वाहतूक कोंडी होऊ शकते. खरं तर पाषाण असेल, कोथरूड असेल, कात्रज, पुणे शहर या भागात जाणाऱ्या ITNसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून हा मार्ग जो आहे त्याची रुंदीकरण जे आहे ते होत नाहीये. ITNs आता आपल्यासोबत आहेत. काय कारणं सांगितली जात आहेत? पहिले सूसगाव हे पुणे महानगरपालिकेत नव्हतं, त्याचा समावेश झाला. त्याच्या अगोदर हा रस्ता PWD कडे होता. जर तुम्ही सूसगावच्या पुढे बघितलं तर तिथे थोडं रुंदीकरण आहे आणि तिथे ट्रॅफिक कमी आहे. पण जो भाग पुणे महानगरपालिकेमध्ये आहे त्या भागाचं रुंदीकरण झालेलं नाही, त्या रस्त्यांचं रुंदीकरण झालेलं नाही. खूपच अरुंद रस्ता आहे. प्रत्यक्षात किती रुंदी असली पाहिजे आणि आहे किती? अपेक्षित तर आम्हाला 36 मीटर आहे, कारण की IT पार्कला जाणारा जो 5 मुख्य रस्ते आहेत त्यापैकी हा एक रस्ता आहे. तुम्ही म्हणालात त्याला सोडून सिंहगड रोड त्या साईडला राहणारे, वारज्यातले राहणारे, त्या सगळेच लोक इकडून जाऊ शकतात. फेज 3 ला कनेक्टिंग हा रोड आहे आणि फेज 3 मध्ये सगळ्यात मोठ्या 2 कंपन्या आहेत. TCS ज्याची आसन क्षमता 25,000 आहे आणि टेक महिंद्रा, या 2 मोठ्या कंपन्या आहेत. तसंच फेज 3 वरून जे इथे येतात लोक, कारण की इथे विद्या व्हॅली ही मोठी शाळा आहे,
मालपाणी ग्रुपची ध्रुव इंटरनॅशनल ही मोठी शाळा आहे. या 2 शाळांमध्ये येणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्या शाळेच्या बसेस, तर या रस्त्यावरती लोड खूप आहे आणि त्या मानाने हा रस्ता खूपच अरुंद आहे. सकाळी जेव्हा शाळांच्या बसेस जातात त्याच वेळेला ITN कामाला जातात आणि कुठेही रोडला तुम्ही बघाल तर डिवायडर पण नाही. थोडासा ब्लॉक झाला, टू व्हीलरवाले आहेत ते थोडेसे रॉंग साईडने गेले, त्याच्यामध्ये अर्थात काही आपल्या ड्रायव्हर लोकांची पण चुकी असते, थोडं रॉंग साईडला गेलं, प्रचंड ट्रॅफिक जाम. हा तुम्हाला आज शनिवार आहे, आज शनिवार असून एवढी वाहतूक कोंडी आहे. तुम्ही विचार करा या कामाच्या दिवशी इथे किती प्रमाणात वाहतूक कोंडी होत असेल. किती वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न आहे आणि तुम्ही पाठपुरावा करताय? हा आम्ही 2017-18 पासून याचा पाठपुरावा करतोय. तेव्हापासून हा रस्ता असाच आहे. PWDच्या अखत्यारीत असलेल्या रोडचं थोडं रुंदीकरण आणि काम चांगलं झालंय, पण आता हा PMC बरोबर पाठपुरावा करणं गरजेचं आहे. जर हा मार्ग व्यवस्थित झाला, डिवायडर ह्याला केले, रुंदीकरण याचं वाढलं, तर किती वाहतूक कोंडी जी आहे ती फुटू शकते? 20 ते 25% ताण जो वाकडच्या चौकातून पूर्ण फेज 1 वरून जो जाणारा आहे हिंजवडीला, तो निश्चितच कमी होईल. कारण की या भागातले सगळे नागरिक हा रस्ता निश्चितच प्रिफर करतील. प्रशासनानं ठरवलं, जे आता कागदी घोडे नाचवतायत, प्रत्यक्षात कृती दिसत नाहीये, ठरवलं तर किती दिवसात हा प्रश्न सुटू शकतो? हा 1 ते 2 महिन्यात. आता तुम्ही बघताय काही भागांमध्ये थोडं काम चालू झालंय. आता गेल्या महिन्यामध्ये ज्या 2-4 मीटिंग झाल्या आहेत त्याच्यानंतर थोडं काम हालचाल तिथे जाणवतीये. जर हाही प्रश्न निश्चित घेतला तर 1 ते 2 महिन्यात निश्चितच याच्यावरती पण आपल्याला प्रगती दिसेल. बरोबर आहे. तर हा दुसरा पर्याय आहे जो पुणे शहरातल्या सगळ्या प्रवाशांच्या नुसती म्हणजे ITN साठी वापरला जाऊ शकतो आणि इथून सुद्धा 20% वाहतूक कोंडी जी आहे ती हिंजवडीची फुटू शकते. मात्र इच्छाशक्ती प्रशासन दाखवणार का, हा खरा प्रश्न आहे. हिंजवडीची 40% वाहतूक कोंडी फोडायची असेल तर म्हाळुंगे आणि सूस हे कनेक्टिंग मार्ग उभारणं खूप महत्वाचं आहे. मात्र शॉर्ट टर्म सोल्युशन ऐवजी लॉंग टर्म सोल्युशन वरती प्रशासनाचा जास्त भर या ठिकाणी दिसतोय आणि हीच भीतीची शक्यता आहे. भीतीचा पूर्वी थोडा जर इतिहास बघितला आपण हिंजवडी किंवा हिचा पूर्ण क्लस्टर IT क्लस्टर फेज 1 to फेज 6 होणं गरजेचं होतं. पण आज जेमतेम 3 फेजमध्येच आपण इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तिथं काय चॅलेंजेस आहेत ते आपण बघतोय. लॉंग टर्म वरती फोकस निश्चित दिसतोय. शॉर्ट टर्म वरती जर बघितलं तर बेसिक गोष्टींकडे आजही दुर्लक्ष दिसतंय. ठराविक 15 पॉईंट असतील तिथं काम झालं असेल, परंतु आज जर बघितलं तर बाकीची रोड आहे तिथं असणारे खड्डे असतील, जिथं ब्लॉक होत आहेत त्या गोष्टी असतील, बेसिक रस्त्यावरती फुटपाथवरती असणारी अतिक्रमणं असतील, आजही तशीच आहे. या झालं 3 फेजचं. भीती एक जी IT एम्प्लॉईजमध्ये आहे, जाणं येणं एक आहे, वर्क लाईफ बॅलन्स असेल त्याच्यासाठी आहे. आज तरी आपण पार्शियली काम करतो, फक्त 2 दिवस IT येत आहे. जर पूर्ण 5 दिवस आलं तर परिस्थिती काय असेल तुम्ही फक्त इमॅजिन करू शकता. दुसरी गोष्ट, जी ग्रोथ होतीये बँगलोर बघा, हैदराबाद बघा, ती आपल्याला हिंजवडीत दिसत नाही. जी मगरपट्टात होतीये, जी खराडीत होतीये, ती इथं दिसत नाहीये. कंपन्यात जाणं हे आपण जरी प्रूव्ह करू शकलो नाही, पण इथं येत नाही हे प्रकर्षाने जाणवतं. याबद्दल निश्चितच ITNs मध्ये किंवा फ्युचरिस्टिकच्या हिशोबाने भीती तर आहेच सगळ्यांमध्ये. त्यामुळे आता जी काही ओरड चालू आहे त्याच्यामुळं तातडीनं शॉर्ट टर्म सोल्युशन जर सोडवले तर हळूहळू का होईना वाहतूक कोंडी फुटू शकते. परंतु प्रशासन लॉंग टर्मचाच विचार करते अजून. 100% शॉर्ट टर्म सोल्युशनमध्ये चौक फ्री करणं, खड्डे बुजवणं, त्यानंतर नाले साफ करणं, ह्याच्यावरती भर देणं आजही गरजेचं आहे. आज पाऊस थांबला, मागचे 3 दिवस चांगले गेले, पुढचे 10 दिवस कसे जातील कुणीही सांगू शकत नाही. निश्चित शॉर्ट टर्मवरती अजून फोकस करणं, सगळ्या संस्थांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. आज MIDC आणि NHI यांना माहिती नाही काय करतोय आपण, सो ते एका प्लॅटफॉर्मवरती आजही नाहीये. तर बरोबर आहे. आपण बघत असतो की एखादा प्रश्न उपस्थित झाला की त्याच्यावरती लॉंग टर्म सोल्युशन कडे जास्त प्रशासनाचा कल असतो. कारण मानसिकता अशी आहे, आपण खूप काळ निघून गेला की लोक विसरतात आणि आत्ताही हिंजवडीच्या समस्या सोडवण्यामध्ये प्रशासनाचं जे लॉंग टर्म सोल्युशनवरती जो जास्त भर आहे, तर नागरिकांनी हे सगळं विसरून जावं हीच प्रशासनाची मानसिकता आहे का, हा खरा प्रश्न आहे. प्रशासनानं इच्छाशक्ती दाखवायला हवी, टप्प्याटप्प्यानं काम करायला हवं आणि शॉर्ट टर्म सोल्युशन ते लॉंग टर्म सोल्युशन असं प्राधान्यक्रम ठरवायला हवं. तेव्हाच हिंजवडीची ही वाहतूक कोंडी फुटू शकते आणि हिंजवडीची जगाच्या नकाशावर जी खरी ओळख आहे ती अबाधित राहू शकते. जादूची कांडी फिरवली की हिंजवडीची वाहतूक कोंडी मुळीच फुटणार नाहीये. टप्प्याटप्प्यानंच ही वाहतूक कोंडी फोडावी लागणार आहे. यासाठी प्रशासनानं
प्राधान्यक्रम ठरवायला हवं. जसं की पुढच्या महिन्याभरात 40% वाहतूक कोंडी फोडणाऱ्या या शॉर्ट टर्म सोल्युशन वरतीच प्रशासनानं अधिक भर देण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र प्रशासन लॉंग टर्म सोल्युशन म्हणजेच पुढच्या 2 ते 3 वर्षानंतर वाहतूक कोंडी फोडण्याचं नियोजन करत आहे. त्यामुळं प्रशासनाचा हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्याचा की भिस्तो घोंगडं कायम ठेवण्याचा विचार आहे. याबाबत प्रशासनाने अजित पवारांना खरंच कल्पना दिलेली आहे का, की हे प्रशासन अजित पवारांच्या डोळ्यातही धूळफेक करताय? नाजिम मुल्ला, एबीपी माझा, हिंजवडी, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.